बरेच जणांना असं वाटतं की मुगाला मोड आणणं खूप कठीण आहे आणि बऱ्याचदा ते योग्य प्रकारे मोडत नाहीत किंवा त्यांना वास येऊ लागतो। तर मी आज तुम्हाला अशी सोपी पद्धत आणि 100% यशस्वी होणारी पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे मूग नेहमी असे टप्पोरे आणि लांब मोड आलेले दिसतील। तर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी मोड भरपूर कसे आणायचे हेच दाखवणार आहेत। तर तुम्ही बघू शकतात की या मुगांना किती छान मोड आलेले आहेत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी इथे मूग घेतलेली आहे, तर ही छान गावरानी मूग घेतलेली आहे। तर मी हिला छान निवडून घेतलेली आहे, त्यात काही खळे असतील तेही काढून घेतलेले आहेत। तर त्याला पाण्याने 3 ते 4 वेळा स्वच्छ छान धुवून घ्यायचे आहेत। आता मी यात पाणी टाकून घेते, यात भरपूर पाणी घालायचं। आता मी रात्रीच्या वेळेला भिजत घालते, तुम्ही याला दिवसाही भिजत घालू शकतात तुमच्या सोयीनुसार। तर मी याला रात्रभर भिजत ठेवणार आहे, एका उबदार जागेवर ठेवून देईल। आता हे दुसऱ्या दिवशी मी 12 वाजेला काढलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान फुगलेले आहेत आणि छान भिजलेले आहेत। तर अशा पद्धतीने भिजायला हवेत, तर अशा पद्धतीने भिजायला हवेत। जर भिजले नसेल तर त्याला अजून तुम्ही 3 ते 4 तास भिजवून ठेवू शकता। हे पांढरे जे दिसत आहेत ना, ते असे सगळे भिजायला हवेत। तर मी याला पाण्याने स्वच्छ धुवून घेते। आता मी इथे एक छोटी कढई घेतली आणि त्यावर गाळणी ठेवून घेतलेली आहे आणि धुतलेले मूग त्यावर मी टाकून घेणार आहे। शक्यतोवर तरी गाळणीच घ्यावी, कारण त्याला मोडही छान येतात आणि राहिलेलं पाणी सुद्धा गळून जातं, त्यामुळे ते चिकटही होत नाहीत। आता मी ते सर्वच मूग काढून घेतलेले आहेत, त्यांना व्यवस्थित पसरवून घेते। हे बघा, अशा पद्धतीने पाणी राहिलेलं सगळं गळून जातं। तर मी आता याला झाकून ठेवते आणि आता याला मी परत दुसऱ्या दिवशी 12 वाजेला काढणार आहे। तर बघू शकता तुम्ही की दुसऱ्या दिवशी 12 वाजता मी हे झाकण काढलेलं आहे। तर तुम्ही बघू शकतात किती छान मूगला मोड आलेले आहेत। खालूनही मी तुम्हाला दाखवते, हे बघा खूप लांब सर असे मोड आलेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही मोड नक्की काढा, अगदी सोपी पद्धत आहे। एवढंच आहे की त्याला जास्त वेळ भिजत ठेवायचे जर भिजलेले नसेल तर, आणि मोड आणण्यासाठी तर त्याला जवळजवळ 1 ते 1.5 दिवस झाकून ठेवायचे आणि उबदार जागेवरच ठेवायचे। 1 दिवसामध्ये होत नाहीत, म्हणून 1.5 दिवस तरी भिजत ठेवायचे, झाकून ठेवायचे। तर तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून दाखवते। तर तुम्ही बघू शकतात की मूगला किती छान आणि लांब असे मोड आलेले आहेत। तर यापूर्वी मी मटकीला मोड कसे आणावे ही व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेली आहे, त्यालाही खूप छान मोड आलेले होते। तर तुम्ही तीही व्हिडिओ बघू शकतात। अगदी सोपी पद्धत आहे आणि छान मोड येतात त्याने, बघू शकतात। मोड आलेली मूग तरी खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे, त्याने बऱ्याच काही रेसिपी बनवता येतात। तर त्या रेसिपी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। तर तुम्हाला ही मूगला मोड आणण्याची प्रोसिजर पद्धत कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा, खूप छान मोड येतील। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।